सर्वांना सप्रेम जय भीम. आवाज येतोय माझा? ते कोणी टाकलं तर मला समजेल लगेच आवाज येतो. सर्वांना सप्रेम जय भीम. आवाज येत आहे का? उसके ऊपर क्या? येस. प्रवीण कांबळेजी थँक्यू. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते मी. बहुजन संकटक लाईव्हमध्ये आपण निमंत्रित केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्री यांच्या पवित्र स्मृतीला सुरुवातीला मी वंदन करते. आजच्या चर्चेचा विषय बहुजन आणि बहुजनांचा संघर्ष हा विषय मी चर्चेसाठी घेतलेला आहे. आपण सर्वांनी यामध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल मी सुरुवातीला सगळ्यांचे आभार व्यक्त करते. तसं पाहिलं तर बहुजन आणि त्यांचा संघर्ष हा कायम चालत आलेला आहे. पिढ्यानपिढ्या त्याचं स्वरूप बदलत गेलं. अगदी प्राचीन काळामध्ये आपण जर विचार केला तर बहुजन किंवा मागास जातीतल्या माणसांना अतिशय वाईट पद्धतीची वागणूक दिली जात होती. मनुस्मृतीसारखा ग्रंथ होता की ज्यामध्ये कायद्यानेच शूद्राला हीन प्रकारची वागणूक देणं हे कायद्याने मान्य केलेलं, म्हणजे ह्या संस्कृतीने, समाज संस्कृतीनेच मान्य केलेलं. सुरुवातीचा सगळ्यात वरच्या स्तरातला एक वर्ण, दुसऱ्या स्तरातला वर्ण, तिसऱ्या स्तरातला वर्ण आणि चौथ्या स्तरातला वर्ण. शूद्र सगळ्यात शेवटी, सगळ्यात गाडग्यामधलं शेवटचं गाडगं म्हणजे शूद्र. त्याच्यावरती कितीही अन्याय अत्याचार केले तरी त्यांनी काही बोलायचं नाही. हा बहुजन याला सगळ्याच बाबतीमध्ये एका चौकटीमध्ये डांबलेलं, म्हणजे त्यांची नावं कशी असावी, त्यांनी कपडे घालूच नाही, म्हणजे अगदी येस्करकी वगैरे मागणारा जो वर्ग होता. माझे आजोबा ज्यांनी येस्करकीचा अनुभव घेतलेला, माझी आजी जे प्रसंग सांगायची की अशा प्रकारे लोकांचे फक्त लंगोट बांधलेला असायचा आणि वरती काही कपडा त्यांना नसायचा, हातात काठी, पाठीला झाडू. हे प्रथमदर्शनीच त्याची ओळख निर्माण झाली पाहिजे. हे अगदी म्हणजे सर्रासपणे उघड सर्वमान्य पद्धतीने चाललेल्या गोष्टी चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये. आणि हा सगळा बहुजन समाज त्याच्यामध्ये भरडला गेलेला. अगदी नावं कोणती ठेवावी याच्यामध्ये सुद्धा मला माहीत असलेली कचरू, धोंडू, धोंडाबाई, दगडाबाई ही सगळी नावं बहुजन समाजातली, म्हणजे साजूक तुपातली नावच नाहीत. ही सगळी अशी निगरगट्ट नावं की त्या नावावरूनच माणूस ओळखता आला पाहिजे. त्याच्यानंतर आडनावावरून ओळख निर्माण झाली. कांबळे, गायकवाड, शिंदे हा म्हटलं की हा मागासवर्गीयच असणार, म्हणजे ओळख पटली हा मागासवर्गीय आहे किंवा हा बहुजन आहे, ही ओळख एकदा पटली की लोकांना आपल्या बाबतीत नियम लावायला सोपं जातं. ही आयडेंटिटी मुद्दामून निर्माण केली जाते. तुमचं नाव विचारलं जातं, आडनाव विचारलं जातं, त्याच्यातून जर सुद्धा थांगपत्ता नाही लागला तर गाव कोणतं विचारलं जातं. म्हणजे हेतू एकच की तुम्ही नेमके जातीने कोण आहात हे समजलं जावं आणि मग तसे त्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते. हे सगळं चुकीचं आहे. जर आपण मानवता धर्म मांडला तर एकंदर सर्व माणसं समान आहेत. प्रत्येकाचं रक्त लाल आहे, प्रत्येकाला 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, 2 कान आहे, 2 हात, 2 पाय. हे सगळं एकसारखं असलं तरी कोणाचा तरी जन्म दंडातून होतो, कोणाचा तरी जन्म मांडीतून होतो, कोणाचा तरी जन्म पायातून होतो. असल्या खुळचट कल्पना लोकांच्या माथी मारल्या जातात आणि त्या लोक ॲक्सेप्ट करतात. कोणाचा तरी जन्म पायातून होतो हे जेव्हा बहुजन समाजाच्या माथी मारलं जातं आणि ज्यांना समजतं ती माणसं गपचूप त्याला सपोर्ट करत राहतात, किंवा त्यांना त्याच्यातून काही त्रास होत नाही म्हणून ती माणसं सपोर्ट करतात. पण ज्याला त्रास होतो, जो पिळवटला जातो, ज्याच्या भावना त्याच्या खाली दबल्या जातात, त्याचं काय? मी डॉक्टर वृषाली रणधीर आज नेसवाडिया वाणिज्य महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसर, विभाग प्रमुख, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ह्या इतक्या मोठ्या हुद्द्यावर काम करते. ह्याचं सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं.
जर त्यांनी राखीव जागा निर्माण केल्या नसत्या तर मला कोणीही विचारलं नसतं. मला कोणीही वाडिया कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून अपॉइंट केलं नसतं. त्यानंतर मी विभाग प्रमुख झाली नसती. हे सगळं जे आत्ता मला पूर्ण ऐश्वर्य मिळालं आहे, ही सगळी दुनिया आहे, हे सगळं आजूबाजूला जे पण माझ्या अंगावरचे कपडे, चांगले कपडे, चांगलं खाणं, हे सगळं केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांनी ही नवीन दुनिया दाखवली. म्हणजे ह्या संस्कृतीला धक्का देणारी काही व्यक्तिमत्व निर्माण झाली, तयार झाली. म्हणून ह्या संस्कृतीला धक्का दिला गेला आणि लोकांची परिस्थिती बदलत गेली. महात्मा ज्योतिबा फुले 150 वर्षापूर्वी बहुजनांच्या शिक्षणासाठी धडपड करतात. त्यांना माहिती आहे की जर आपण लोकांना शिक्षण दिलं तर ते जागृत होतील. जेव्हा माणसाला स्वतःला वाटतं की अरे हा माझ्यावर अन्याय होतोय, तेव्हा तो बंड करून उठतो. त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना सुशिक्षित केलं, त्यांना शिक्षण दिलं. त्यांना स्वतः मुलींना शिक्षण देण्यासाठी घराबाहेर आपल्या बरोबरीने घेऊन ते पुढे गेले. म्हणून ही शिक्षणाची जी गंगा आहे ती आमच्यापर्यंत पोहोचली, आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली. नाहीतर मग धुणं, भांडी, स्वयंपाक, रांदावाडा, उष्टीकाडा ह्याच्यामध्ये माझं पण आयुष्य गेलं असतं. मला पण ही वेगळी दुनिया दिसली नसती. महात्मा ज्योतिबा फुल्यांसारखा एक क्रांतिकारी महान योद्धा स्वतःची लढाई सुरू करतो स्वतःपासूनच, की हे बदललं पाहिजे. लोकांवरती का अन्याय अत्याचार केला जातो, का त्यांच्या पाठीला झाडू बांधला जातो, त्यांची थुंकी का अस्पृश्य मानली जाते. हे एक विचारांचं बंड आहे आणि हे बंड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणजे घरातल्या लोकांनी घराबाहेर हाकलून जरी दिलं तरी ते घर सोडतात, पण स्वतःचं सामाजिक कार्याचं जे वेळ आहे ते सोडत नाही. त्यांना साथ देणारी सावित्रीमाईसुद्धा 150 वर्षापूर्वी ती महात्मा फुल्यांना साथ देते आणि भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू होते 1 जानेवारीला आणि तिथून स्त्रियांच्या क्रांतीची सुरुवात होते. संपूर्ण भारतभरामध्ये स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी ह्या दोघांनी जे अतिशय महान क्रांतिकारी कार्य केलं त्याला कुठलीही तोड नाही. हेतू हाच की ही सिस्टीम बदलून टाकायची आणि बदलू शकतो. एक माणूस जो क्रांती करण्याचा विचार करतो तो संपूर्ण सिस्टीम बदलू. उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. शाहू महाराजांच्या काळामध्ये सुद्धा शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाला मदत करतात. त्यांना सुद्धा माहिती आहे की हा मुलगा पुढे जाऊन मागासवर्गीयांचं नेतृत्व अगदी छानपणे निभावून नेईल किंवा जे काही बदल घडवून आणायचे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवून आणू शकतात. म्हणून शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक पाठिंब्यासाठी धडपड करतात किंवा त्यांना मदत करतात. आणि संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकी सगळे डिग्र्या त्यांच्या नावासमोर असताना, शिक्षण घेतलेलं असताना सुद्धा केवळ हा मागासवर्गीय समाजातला म्हणून इथल्या लोकांची त्यांच्याकडे बघण्याची पद्धत, म्हणजे ऑफिसमधून त्यांना फायली भिरकावून देणं, काय लांबून त्यांच्याशी बोलणं, पाणी वरून प्यायला देणं, हे खूप सगळं असह्य. म्हणजे ज्यावेळेला मी बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचते त्यावेळेला असं समजते की गाडीमधून खेचलं जातं, बैलगाडीतून 2 लहान मुलांना खेचलं जातं. मग त्यावेळेला त्यांची अवस्था कशी झाली असेल. उन्हाचा कहर, खाली पायामध्ये चप्पल नसावी आणि बैलगाडीतून त्यांना केवळ मागासवर्गीय खालच्या जातीच्या खालच्या समाजाची मुलं म्हणून असं फेकाटून दिलं जातं किंवा पाणी प्यायला वरून दिलं जातं, ओंजळ करायच्या हाताची आणि नंतर आपण ते पाणी प्यायचं. तर ह्या जे दंश होत होते त्या सिस्टीमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्याने ते पेटून उठलेले. आणि ज्यावेळेला सहन कर जेव्हा तू घाव सहन करत असशील आणि घण असा हो की जेव्हा तू घाव घालशील, त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहनशीलता खूप ठेवली, प्रचंड सहनशीलता ठेवली. आणि ज्या वेळेला त्यांची ताकद वाढली, ज्यावेळेला त्यांच्या हातात सूत्र आली, त्यावेळेला घटनेच्या माध्यमातून सर्वच लोकांना त्यांनी बंधनातून मोकळं केलं. म्हणजे एक पाणवठा, गावोगावी जे वेगवेगळ्या लोकांना पाणी प्यायसाठी बंदी होती, पण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कंपल्सरी घटनेच्या माध्यमातून समानता लोकांना बहाल केली, त्यावेळेला हे सगळे जे बंधनं होती ती गळून पडली, सगळीच बंधनं गळून पडली. नाहीतर या बहुजनांना पद्धतशीरपणे आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचा सगळा पैसा अडका हा नको त्या कारणांमध्ये खर्च करण्यासाठी ही सिस्टीम तयार असते. मग अगदी मुहूर्त बघण्यापासूनची सुरुवात, मूल जन्माला आलं त्याचं नाव कोणतं ठेवायचं,
किंवा त्याच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे. घर बांधलेलं असेल तर वास्तुशास्त्राचे नियम असले पाहिजेत. ह्या असल्या नको असलेल्या गोष्टी बहुजनांच्या माथी मारल्या जातात. त्यांचं जे उत्पन्न आहे ते नको त्या कारणासाठी खर्च केलं जातं. वेगवेगळ्या रूढी, वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळ्या अंधश्रद्धा ह्या केवळ बहुजनांच्याच माथी मारायच्या. तसं म्हटलं तर आपण संख्येने खूप आहोत. 18 पगड जाती अशी जर यादी करायला बसलो तर ती खूप मोठी लांबलचक यादी आहे. महार, मातंग, तेली, साळी, कोळी, माळी ही खूप मोठी अशी यादी आहे. संख्येने जास्त असताना सुद्धा आपण बहुजन असताना सुद्धा लघुजन आपल्यावरती सत्ता प्रस्थापित करतात. फक्त डोक्याने चालणार आणि तुम्हाला सांगणार की हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे करू नका, ते करू नका, असले कपडे घालू नका, यांची भाषा शुद्ध नाही आहे, यांना प्रोनाऊन्सिएशन येत नाही आहे, यांचे ग्रामर चुकतं. म्हणजे इंग्रजीच्या बाबतीमध्ये जर आपण कोणी असं पुढं जाऊन उभं राहून बोलायला लागलो तर जसं बाबासाहेब आंबेडकरांना फळ्यामागं ठेवलेला डबासुद्धा त्या मुलांच्या फळा तो बाटत होता. कारण बाबासाहेबांचा डबा त्या मुलांचे डबे त्या फळ्याच्या पाठीमागं होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना फळ्याला स्पर्श करू दिला जात नव्हता गणित सोडवण्यासाठी. तसे आता आपण जर एखादा एक क्वालिटेटिव्ह चांगला मुद्दा घेऊन पुढे आलो तर सगळे मिळून केवळ तो बहुजन आहे म्हणून त्याच्या प्रोनाऊन्सिएशनवर हसणार, त्यांच्या वाक्यरचनेवर हसणार, त्यांच्या कपडे घालण्याच्या पद्धतीवर हसणार. मला सुद्धा बऱ्याचशा लोकांनी अशा कमेंट दिल्या होती की काय ह्या बाई साडी अशा रंगाची का घालतात किंवा अशाच का राहतात. अरे आम्ही आत्तापर्यंत नेसलोच नव्हतो, आम्ही उपभोगलेच नव्हतं. आमच्या पिढ्यानपिढ्या ह्या गरिबीतच गेलेल्या होत्या. आत्ता कुठं आम्हाला चांगले दिवस आले. साजूक तूप हे मी नोकरीला लागल्यानंतर, माझा पहिला पगार झाल्यानंतर मी साजूक तुपाची चव चाखलेली होती. तोपर्यंत डालडा खाणे आणि त्याच्यात काही गैर वाटत नव्हतं. जन्म झोपडपट्टीच्या परिसरामध्ये झालेला, बाजूला सगळ्या ज्या दारुण अवस्था, झोपडपट्टीतला परिसर म्हटलं तर सगळी दारुण अवस्था आपल्याला लक्षात येईलच. दारू पिलेली माणसं, नवरा बायकोची भांडणं, मारामाऱ्या, चाकूसुऱ्या, पत्ते खेळणारे, हे सगळं असं गजबजलेलं आयुष्य आजूबाजूला असताना आपण ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आपल्यावरती जे होणारे अन्याय अत्याचार ह्याच्यावरती आपणच लढा उभारला पाहिजे. ही बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण होती ती आपण हे बदलून टाकायचं आणि आपण हे बदलू शकतो. बुद्धाचा विचार जो आहे की चांगल्या संकल्पना ह्या पूर्णत्वाला येऊ शकतात, पूर्णत्वाला जाऊ शकतात, पण आम्ही संकल्पच करायचे नाही. ही व्यवस्था त्याची काळजी घेते की ह्या बहुजनांनी संकल्प नाही केले पाहिजे. ह्यांना अडकवायचं कशामध्ये तर ह्यांनी जत्रा केल्या पाहिजेत, बकरी कोंबडी कापली पाहिजेत, अंधश्रद्धेमध्ये हुरफटले पाहिजेत, नवीन कोणते काही शोध संशोधन तिकडे यांचं लक्ष जाता कामा नये. MPSC UPSC स्पर्धा परीक्षा ह्याच्याकडे ह्यांचं लक्ष गेलं नाही पाहिजे. घरातले भांडणं, घरातले कलह, हा संघर्ष आहे ना, हा खूप खूप असा मनाला वेदना देणारा. आणि ह्या सिस्टीमने काही नियम घालून दिलेले आहेत. म्हणजे मुलांचे संस्कार, कोणत्या मुलाचे संस्कार कसे असावेत ही सिस्टीम ठरवते. अमुक एक जातीचा मुलगा त्याने असंच केलं पाहिजे, तमुक एक जातीचा मुलगा त्याने तसंच केलं पाहिजे. म्हणजे आमच्या पेहरावावरती सुद्धा उच्चवर्णीयांचं नियंत्रण असावं. सीतामाईच्या नावावरती वडार समाजाच्या बाईला चोळी घालू द्यायची नाही. मग आमचा सुरेश पाटोळेसारखा कार्यकर्ता तो चोळी ही पुस्तक लिहितो आणि त्याच्यामध्ये ती सगळी हृदयद्रावक अशी घटना सांगत जातो. म्हणजे कितीतरी वडार स्त्रिया चोळी घालत नव्हत्या का तर पूर्वंपार पद्धतीने त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही चोळी घालायची नाही. ही व्यवस्था कुठून निर्माण होते. किंवा एखाद्याच्या मुलाला पोत्राचंच सोडलं पाहिजे म्हणून अख्खं गाव प्रयत्न करतं. वाडेबोलाईमध्ये ज्यावेळेला मी कामाच्या निमित्ताने जात होते त्यावेळेला 1-2 असे जटाधारी 2-3 मला दिसलेले. मी त्यांना सांगितलं की हे आपलं काम नाही आहे. बाबासाहेबांनी सांगितले आपल्याला हे सगळं सोडून द्यायचं आहे. पण त्या संपूर्ण गावाचा पगडा इतका मजबूत असतो की आपली ताकद तिथं कमी पडते. म्हणजे मी कितीही सुशिक्षित असले, कितीही क्रांतिकारी काम करत असले तरी ह्या सिस्टीमला धक्का लावण्याचं धाडस ज्या वेळेला करते त्यावेळेला त्यांची ताकद अशी उफाळून येते. हा सगळा संघर्ष आहे, जो जीवनाचा संघर्ष आहे, आपल्या दररोजच्या जडणघडणीमधला संघर्ष आहे. हा खूप मोठा आहे, अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही.
एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर सुद्धा तिचे अमुक एक संस्कार केलेच पाहिजे, नाहीतर मग लोक नाव ठेवतात. म्हणजे जिवंतपणे बापाला खाऊ पिऊ नाही घातलं तरी चालतं, पण तो मग त्याला स्वर्गात जागा मिळाली पाहिजे. ह्या भाकड कल्पना सगळ्या ह्या बहुजनांच्या माथी मारल्या जातात. देवदेवता अक्षरशः माथी मारलेले असतात. लोकांना माहिती असतं की हे नाहीच आहे, दगड हा दगड आहे आणि दगडावरती शेंदूर टाकलेला आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलेले आहे. हे आपण कितीही जोरजोराने सांगितलं तरी अंधश्रद्धा मानणाऱ्या सगळ्याच लोकांचा इतका तो पगडा मजबूत असतो की असं करू नका म्हणणारी माणसं शेवटी शांत बसतात की जाऊ दे, त्याचं त्याला करू दे, काय करायचं ते. ही संघर्षाची बाजू आहे. म्हणजे प्रत्येक ग्रहतारे हे स्वतःभोवती फिरता फिरता इतरांभोवती फिरत असतात. त्याप्रमाणे प्रत्येक बहुजन व्यक्ती ही स्वतःच्या घरातल्या सर्व संकल्पनांशी लढा देत असतानाच समाजामध्ये उतरतो. समाज पातळीवरती त्याचा लढा चालू असतो. नंतर पुढे गेल्यानंतर एक वेगवेगळ्या पद्धतीचा त्याचा वैचारिक लढा चालू असतो. अनेक नियम, अनेक बंधनं ही खरं पाहिलं तर दमछाक करणारे असतात. स्त्रियांच्याच बाबतीत घेतलं तर तिच्यावरती खूप खूप बंधनं लादलेली. तिच्या पेहरावापासून तिने साडीच नेसली पाहिजे, तिने हातात बांगड्या घातल्या पाहिजे, तिने जोडवी घातली पाहिजे, तिने मंगळसूत्र घातलं पाहिजे. हे कुठून आलं सगळं? किंवा एखादी स्त्री तिच्या वेशभूषेवरून ओळखता आली पाहिजे की ती कोणत्या समाजाची, कोणत्या जातीची. माझी आजी मला सांगायची की नवीन जर साडी आणली तर ती नवीन साडी कधी घालतच नव्हती अंगावरती. ती पाण्यामध्ये बुडवायची, चुरगळायची आणि मग सुकल्यानंतर तिच्यावरती त्या सुरकुत्या आल्यानंतर ती नेसायची. का तर नवीन कपडा अंगाला लावायचा. मला असं वाटायचं हे असं का, नवीन कपडा अंगाला लावायचा नाही म्हणजे काय? कडक इस्त्रीचे कपडे आपण पण घातले पाहिजे ना. पण नाही, एक वेगळ्या जातीची बाई, वेगळ्या समाजाची बाई, तर ती ओळखूच आली पाहिजे. आणि सवर्ण स्त्रिया त्यांनी वेगळ्या पद्धतीने राहिलं पाहिजे, त्या ओळखता आला पाहिजे. म्हणून तर महाडच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांना उद्देशून जे भाषण करतात त्याच्यामध्ये सांगतात की तुमच्या साडी नेसण्याच्या पद्धतीवरूनच तुम्ही ओळखू येता तुम्ही कोणत्या जातीच्या, कोणत्या जमातीच्या आहात. तर उद्या सकाळी आपापल्या गावी जात असताना तुमची जर साडी नेसण्याची पद्धत तुम्ही बदलली तर मी समजेन की माझ्या भाषणाचा काहीतरी उपयोग झाला. आणि अक्षरशः दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सगळेजण आपापल्या घरी परत जात होते, महिलांनी आपली साडी नेसण्याची पद्धत ही गोल पद्धतीची साडी त्या नेसलेल्या होत्या. ह्याला म्हणतात ॲक्शन, ह्याला म्हणतात लढा. आपल्याला बदल पाहिजे. आपल्याला कोणाशी, स्वतःशी लढायचे आणि ह्या सिस्टीमशी लढायचे. बुक्काबुक्की करून, धक्काबुक्की करून, हाणामारी करून, वार करून ही लढाई संपणारी नाही आहे. ही मानसिक लढाई, मानसिकतेची लढाई की कोणीतरी आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि आपणही पुढे जाण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांचा धम्म आपल्यापर्यंत पोहोचवला. कारण या धम्मामध्ये समानता आहे, सर्व समान, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. प्रेम भावना आहे, मैत्री भावना आहे, दानपरामिता आहे, करुणा आहे. हे सगळं बहुजनांपर्यंत पोहोचलं पाहिजे. नाहीतर आमचा बहुजन एकदा रागवला की रागवला, त्याचा राग आवरत नाही. राग आणि भीक माग ही काही म्हण पण त्याच्यामध्ये पडलेली आहे. आमचा बहुजन समाजामधला प्रत्येक व्यक्ती हा अगदी रांगडा, दिसायला रुबाबदार, उंच, पिळदार शरीर यष्टी. तुम्ही जर जुन्या काळातील काही आपल्या क्रांतिकारकांचे जर फोटो पाहिले, लहुजी वस्ताद साळवेंचं जर फोटो पाहिला तर एक करारी असं धाडसे आणि धिप्पाड व्यक्तिमत्व. हे आपले सगळे बहुजन समाजातले जे व्यक्तिमत्व आहेत ना, ही खूप अशी धिप्पाड आणि रांगडी, खूप ताकद त्यांच्यामध्ये. आणि ही सगळी ताकद एका चिमटीमध्ये बंद केली जाते नियमांची, की तुम्ही असं नाही करायचं, तुम्ही हे नाही करायचं, तुम्ही ते नाही करायचं, आणि त्यांना असं बांधून ठेवलं जातं. खरं तर ही एवढी सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ही जर उपयोगात आली तर खूप मोठी मोठी कामं होऊ शकतात. आपण हे कारले भाजे औरंगाबाद इकडच्या ज्या लेण्या बघतो, त्या लेण्यांचं जे काम आहे हे सगळे कष्टकरी वर्गाने केलेलं आहे, कामगार वर्गाने केलेलं आहे आणि हजारो वर्ष टिकून आहे हे. म्हणजे जर तुमची कृतिशील एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही वापरात आणली तर हजारो वर्ष टिकून राहील अशा तुम्ही गोष्टी तयार करू शकता. अशा एक मोठ्या मोठ्या काय म्हणतो आपण, इतिहास घडवू शकतो.
हा कृतिशील आराखडा तयार करण्याचा कोणी विचारच करत नाही. उलट जातीपातीमध्ये भेदाभेद कशी होईल, त्यांची भांडणं कशी होतील, त्यांचा पातळीवरती म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं. आम्ही शिकलो, संघटित कमी प्रमाणात झालो, संघर्ष मात्र जोरात, आपापसातच संघर्ष. दोन भाऊ आपापल्या स्वतःमध्ये संघर्ष करायला लागले. समाजामध्ये सुद्धा तू मोठा, हा मोठा, हा कसा चुकीचा, हा कसा बरोबर, त्याच्यावरती आपण वेळ घालवतो. हा वेळ न घालवता बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे करुणा ठेवली, मैत्रीभावना ठेवली, प्रेमभावना ठेवली. पुढची व्यक्ती जे काही करत आहे त्याच्यामध्ये काही चुका असू शकतात, तर त्याला आपण एकदम हल्लाबोल करण्यापेक्षा त्याला समजावून घेऊन आपण एक उच्च प्रतीची निर्मिती तयार करू शकतो. हे आपल्याला सगळ्यात जास्त आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा हेच अपेक्षित होतं की बहुजन समाज हा शिक्षित झाला पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे, त्याने मोक्याच्या जागा पटकावल्या पाहिजे. भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला राज्यकर्ती जमात व्हायची. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य. म्हणजे प्रत्येकाने एका मोठ्या पोस्टवरती स्वतःला बघितलं पाहिजे, तसं स्वप्न त्यांनी पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार आपली वाटचाल केली पाहिजे. कोणीतरी दिशा दाखवणारं पाहिजे असतं, कोणीतरी स्वप्न दाखवणारं पाहिजे असतं, कोणीतरी पाठीवर थाप मारणारं पाहिजे असतं. ह्या सिस्टीमने काय केलेलं आहे, भारतामधल्या सिस्टीमने फक्त बहुजन वर्ग किंवा शूद्र समाजातील व्यक्ती ह्यांना फक्त नावं ठेवायची. त्यांनी काही गोष्ट केली ती त्याला थाप द्यायची नाही, त्याचं अभिनंदन करायचं नाही. उलट ती गोष्ट किती चुकीची आहे, हा किती चुकीचा वागला, हे किती वाईट आहे, हे कसं चांगलं नाही, हे समजावून सांगण्यासाठी ती गर्दी तयार होत असते. आणि मग एक मानसिकता खच्चीकरण होत जातं की खरंच मी जे काही करतोय ते चुकीचं आहे का, मी करतोय तो बरोबर आहे का, हे काही चुकत तर नाही आहे ना. त्या भीतीपोटी हा बहुजन बाहेरच पडत नाही किंवा त्या जे काही त्याच्या हे आखून दिलेलं आहे, बंधनं आखून दिलेली, ती तोडायलाच नको म्हणतो. मी वृषाली रणधीर ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंचे एकपात्री प्रयोग सुरू करते, मी केवळ एक हत्यार म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या एकपात्री प्रयोगाकडे पाहिले. मला जर घराच्या बाहेर पडायचं असेल तर एक पिशवी घेतली, त्याच्यामध्ये नऊवारी साडी, हिरव्या बांगड्या, चोळी आणि जिथं जिथं कुठे कार्यक्रम असेल तिथे ते परिधान करायचा आणि सावित्रीबाई फुलेंचा एकपात्री प्रयोग सादर करायचा. मी वृषाली रणधीर बोलते म्हणून जर बोलायला लागले तर कोणी ऐकणार नाही किंवा लक्ष देणार नाही. पण मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते म्हटलं तर सगळी लोक अशी टक लावून बघत राहतात. 5,000 लोकांच्या समोर ज्या वेळेला मी प्रयोग सादर करते आणि ज्या वेळेला ती सावित्री खाली कोसळते तेव्हा 5,000 लोक उभं राहून ज्या वेळेला तिला स्टँडिंग ओमिशन देतात त्यावेळेला स्वतःला धन्य झाल्यासारखं वाटतं की येस, दिस इज द राईट स्पिरिट. म्हणजे 150 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुलेंनी ज्या कृती केल्या, जे धाडस दाखवलं, ते आजच्या महिलांमध्ये, आजच्या बहुजन समाजामध्ये आपण पुन्हा एकदा जिवंत करण्याची आवश्यकता की तुम्ही हे करू शकता. जर आपण हे केलं नाही, जर आपण आपलं धाडस दाखवलं नाही, जर आपण आपल्याला जे वाटतं ते मांडण्याचा प्रयत्न जर नाही केला तर पुन्हा एकदा आपल्या मानगुटीवर मनुस्मृती बसल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे आपोआप वेगळं केलं जातं की तुम्ही हे वेगळे आणि तुम्ही हे असंच जगायचं, तुम्ही शिक्षण घ्यायचं नाही, तुम्ही चांगलं खायचं नाही, तुम्ही चांगले कपडे घालायचे नाही. अगदी पेशव्यांच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर शनिवारवाड्यासमोर स्त्रियांची नग्न धिंड काढली जायची किंवा त्यांना धावायला सांगितलं जायचं. जर काही पानं आपण चाळून बघितले तर बहुजन स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि हे राजरोसपणे की ज्याच्यावरती कोणीच ऑब्जेक्शन घेत नव्हतं. महात्मा फुलेंसारखा एक क्रांतिकारी पुरुष उभा राहतो आणि हे सगळं बंद झालं पाहिजे, हे सगळं बदललं पाहिजे आणि याच्यासाठी आपण पाऊल उचललं पाहिजे. एकटा माणूस सुरुवात करतो आणि तो संपूर्ण सिस्टीम उलथीपालथी करून टाकतो. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझी कळकळीची विनंती की आपण जिथे उभे आहोत तिथून समानता, करुणा, प्रेमभावना आणि नवीन काहीतरी निर्मिती पुढच्या समाजासाठी किंवा पुढच्या दिवसांसाठी आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत, कोणता वारसा देणार आहोत, हे जर भान आपण ठेवलं तर आपण कामाला लागू किंवा आपल्याला ॲक्टिव्हिटी सुचत जातील. मैत्रिणी म्हणतात की काय करावं हे सुचत नाही. मला त्यांना हे एकच सांगणं आहे की जे आपण शिक्षण घेतलेलं आहे त्या आपल्या शिक्षणाचा उपयोग सगळ्यांच्या भल्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी केला तर आपल्याला ॲक्टिव्हिटीज आपोआप सुचत जातात.
आम्ही दीपस्तंभ नावाची संस्था सुरू केलेली आहे. त्या संस्थेमध्ये बाईच्या नावावर सातबारा हा एक खूप चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती त्यामध्ये येऊ शकते. नाव नोंदणी करून बचत गट तयार करून नंतर गृहप्रकल्पाकडे आमची वाटचाल चालू आहे. वाडेबोलाई या ठिकाणी 7 एकर जागेचा प्लॅन चालू आहे. तिथं गृहबांधकाम होईल. प्रत्येक सभासदाला एक घर अशी आमची ती स्कीम आहे. व्हायचं काय, ज्यावेळेला नवरा बायकोची भांडणं व्हायची त्यावेळेला नवरा म्हणायचा बायकोला तुझ्या आईवडिलांच्या घरी, आणि आईवडिलांच्या घरी गेली की वडील तिला म्हणायचे जा तू नवऱ्याच्या घरी. आणि मग ह्या कलहामध्ये तिला समजायचं नाही की माझं स्वतःचं घर कोणतं. हा एक छोटासा प्रश्न होता. पण त्या प्रश्नाने आमच्या दीपस्तंभ संस्थेला एक ॲक्टिव्हिटी दिली की आपण गृहप्रकल्प तयार करूयात. बाईला जर तिचं स्वतःचं घर दिलं तर ती नवऱ्याला म्हणत नाही की तू घराच्या बाहेर हो म्हणून. ते दोघं मिळून सुखाने संसार करतात. ही खूप साधी आणि छोटी गोष्ट आहे. पण बहुजन समाजामध्ये जे कौटुंबिक कलह होतात ते सगळे मुद्दामून जाणीवपूर्वक पेरलेले असतात असं मला वाटतं. जे लग्नानंतर लगेच कलह सुरू होणे किंवा डिप्रेशनमध्ये येणं. भला मोठा बहुजन समाज ज्यावेळेला डिप्रेशनमध्ये जातो, मग नोकरी मिळाली नाही म्हणून डिप्रेशन, किंवा चांगली संधी मिळाली नाही म्हणून डिप्रेशन, किंवा कुठल्या गोष्टी मनासारख्या नाही झाल्या म्हणून डिप्रेशन. तर ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आत्ताच्या सर्व सुशिक्षित क्रांतिकारी म्हणवणारे, समाज सुधारक म्हणवणाऱ्यांनी हा जो तरुण वर्ग आहे जो डिप्रेशनकडे चाललेला आहे त्यांना सगळ्यांना एकत्र करून आपण नवीन काहीतरी वाटचाल करू शकतो, नवीन काहीतरी पावलं उचलू शकतो, उद्योगधंद्याकडे या लोकांना वळवू शकतो. हर्षदीप कांबळे सरांचं मला खूप अभिनंदन करावंसं वाटतं की त्यांनी अतिशय छोटी सुरुवात केली होती, पण आता खूप मोठ्या प्रमाणावर ते वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. विद्यार्थी दत्तक योजना आपण सुरू केली पाहिजे. खूप हाताच्या बोटावर मोजण्यासारखी लोक आपली सेटल झालेली आहेत, पण अजून खूप मोठा जमाव आहे, मोठा समाज आहे की ज्याला अजून मदतीची गरज आहे. तर त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. हा बहुजनांवरती जो चाललेला अन्यायाचा काय म्हणतो आपण, अन्यायाचा जो प्रवाह आहे हा अजून चालूच आहे, हा थांबलेला नाही. वेगवेगळ्या स्वरूपाचे अन्याय त्यांच्यावरती अजूनही होत आहेत, अत्याचार अजूनही होत आहेत. आपण जर मूग गिळून बसलो तर हे अत्याचार कंटिन्यू राहतील, कायम त्याच्यामध्ये वाढच होत राहतील. फक्त हे बघितलं जातं की तो कोणत्या जातीचा माणूस आहे, की त्या कोणत्या जातीची व्यक्ती आहे, आणि मग तिच्यावरती होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार किती आणि कोणी आणि कसा करायचा. ह्या पद्धतीपेक्षा कोणतीही व्यक्ती, ती केवळ मानव आहे, माणुसकीच्या माध्यमातून जर आपण तिला मदत केली तर अन्याय अत्याचार अजिबात होणार नाही. रूढी परंपरांच्यामुळे जर कोणी पिळवटला जात असेल तर त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. प्राध्यापक वर्ग आहे मोठ्या प्रमाणावरती, त्यांनी एकत्र येऊन ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, ज्याचं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही, त्याची फी भरणं, त्याला कपडे घेऊन देणं, त्याला मार्गदर्शन करणं, उद्योग व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करणं. आत्ता माझ्यापूर्वी ज्यांचं सेशन झालं त्यांनी खूप टुरिझमबद्दल खूप चांगली माहिती सांगितली. माझ्या डोक्यामध्ये बुद्धिस्ट टुरिझमच्या बाबतीमध्ये एक असा सारखा विचार घोळत असतो की इतकं सगळं बुद्धिस्ट कल्चर आपल्या आजूबाजूला आहे, तर लोकांना त्याच्या माध्यमातून रोजगार पण निर्मिती होईल आणि लोकांना बुद्धिस्ट कल्चर पण माहिती होईल. अनेक बुद्धिस्ट ज्या लेणी वगैरे आहेत तिथला जर आपण मागोवा घेतला तर पुन्हा एकदा आपल्या संघर्षाच्या चळवळीकडे मी येते की बुद्धिस्ट कल्चरच्या ज्या ज्या गुहा आहेत, जे जे ठिकाणं आहेत, तिथे पुन्हा हिंदू संस्कृतीने थोडंसं अतिक्रमण केलेलं दिसतं. बुद्धाच्याच मूर्तीला टिळा लावणे, तिथे हळदी कुंकू टाकणे, त्याला कपडे नेसवणे, म्हणजे बुद्ध मूर्तीलाच साड्या वगैरे नेसवून, किंवा अंधाऱ्या काय म्हणतात त्याला, काळोखामध्ये ती मूर्ती असली की लोकांना दिसतच नाही नेमकी ती कोणाची. तर ह्या मूर्तीपूजेच्याच त्याच्यातून लोकांना बाहेर काढून स्वतःच्या ताकदीवरती तुम्ही विश्वास ठेवा, स्वतः काहीतरी तुम्ही तयार करा, स्वतः तुम्ही शिक्षण घ्या, आत्तदीप भव, तुम्हाला जे योग्य वाटेल, तुम्हाला ज्या कल्पना सुचतील त्याच्यातून पुढचा मार्ग क्रमित करा. हे जर आपण लोकांना सांगितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर बहुजनांना चांगले दिवस येतील असं मला वाटतं. अदरवाईज खूप सगळ्या जुन्या रूढी परंपरामध्ये अडकवण्यासाठी लोक बसलेलीच आहेत.
मुद्दामहून जर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने नाही केली तर समाज त्याला नावं ठेवतो, ही अमुक एक गोष्ट तू का केली नाही. आईवडिलांचं श्राद्ध, माझी इच्छा नव्हती पण लोकांना काय वाटेल, आईवडिलांना काय वाटेल, आजी आजोबांना काय वाटेल, अमक्याला काय वाटेल, तमक्याला, हे काय वाटेल ही जे प्रश्नचिन्ह आहे ना, ह्याचे सगळे संदर्भच आपण बदलले पाहिजे. आपण कोणाला काय वाटेल ह्यापेक्षा आपण नवीन पिढी घडवत असताना, नवीन समाज घडवत असताना कोणत्या नवीन अडचणींना सामोरं जावं लागत आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळेला आम्ही कम्प्युटर वगैरे सगळं शिकत होतो त्यावेळेला असं वाटलं की येस, आता आपण कम्प्युटर वगैरे शिकलेले की आता आपण सुशिक्षित झालेलो आहे. पण तोपर्यंत नवीन काहीतरी ॲड झालेलं असतं, आपण आउटडेटेड झालेलं असतं. सुरुवातीला वाटत होतं की आपण शिक्षण घेऊयात, सगळे शिक्षण घेतलं, सबल झालो की आता आपल्याला खूप मोठी झेप घेता येईल. सुशिक्षित झालं की कम्प्युटरायझेशन आलं, टेक्नॉलॉजी आली. ज्याला टेक्नॉलॉजी माहिती नाही तो इलिटरेट झाला. आता ऑनलाईन शिक्षण पद्धती, ऑनलाईन शिकवणं हे जर निर्माण झाले तर ज्याला स्मार्टफोन नाही हातामध्ये, ज्याच्याकडे कम्प्युटर नाही आहे, तो पुन्हा एकदा शेवटच्या गाडग्याप्रमाणेच खाली बसणार. ती आभासी उतरण परत तयार होणार. गावागावांमध्ये वीज पुरवठा नाही आहे, स्मार्टफोन नाही आहेत, कम्प्युटर नाही आहेत. हा अवेअरनेस तयार करण्याची आवश्यकता आहे. हे सगळं प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये पोहोचलं पाहिजे. हे पोहोचत नाही ते बहुजनांपर्यंत. कारण बहुजन अजूनही कशात अडकलेला आहे, कोणता तरी देव येईल आणि माझी मुक्तता करेल, मी काय शिकण्याची आवश्यकता नाही, किंवा तो त्याचा मेंदूच ब्लॉक करून ठेवला जातो. मरी आई, मरी माता, अंबाबाई, अनेक देवी देवता, ह्या सगळ्या देवी देवतांमध्ये त्याला असं गुरफटवलं जातं. म्हणजे कोणता तरी एक कलेक्टर माझा ओळखीचा आहे हे सांगताना जितका अभिमान वाटला पाहिजे, कारण ती एक व्यक्ती जिवंत व्यक्ती आहे, तिच्या हातामध्ये काहीतरी पॉवर आहेत, काही स्कीम आहेत, काही योजना आहेत. कलेक्टरशी ओळख असेल तर तुमचं एखादं काम मार्गी लागू शकतं. तेच एखादी देवी देवता, तिच्या दरवर्षी केल्या जाणारी यात्रा, त्या अंधश्रद्धेमध्ये स्वतःचे पैसे घालवणं, वेळ घालवणं आणि पुढं त्याचं शून्य, कॉन्टॅक्ट काहीच नाही, पुढे इम्प्लिमेंटेशन काहीच नाही. मग असे फुकट वेळ घालवणारे जे जे उद्योग आहेत, उपक्रम आहेत, उद्योग म्हणण्यापेक्षा फुकट वेळ, पैसा, एनर्जी घालवणारे जी सगळी अवधानं आहेत, ही सगळी बंद झाली पाहिजे. ती तुम्ही करूच नका हे ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर लोकांना सांगितलं जाईल त्यावेळेला त्यांची ती एनर्जी क्रिएटिव्हिटीकडे जाते की येस, मी एखाद्या कलेक्टरशी ओळख केली पाहिजे, मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलं पाहिजे, मी अधिकारी वर्गाला जाऊन भेटलं पाहिजे, त्यांच्याकडे माझ्या कामाची फाईल दिली पाहिजे, तिथून माझी कामं झाली पाहिजे. जी व्यक्ती अस्तित्वातच नाही आहेत, जी देवदेवता अस्तित्वातच नाही आहेत, त्यांच्या नादाला लागून स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा जी ही सिस्टीम आहे, नागरिक शास्त्रामध्ये जशी आपण सगळं शिकलो, कोणाला कोणते अधिकार असतात, कशा पद्धतीने संपूर्ण वाटचाल चालत असते, देशाची घटना कोणत्या पद्धतीने काम करते, ह्याचा जर अभ्यास केला, घटनेचं पारायण करू देत ना, घटनेमधली सगळी कलमं लोकांना वाचू देत ना. उगीच कोणतं तरी एक पुस्तक आणून त्याचं पारायण करून त्याची मला लक्ष्मी मिळेल याच्यावरती वेळ घालवण्यापेक्षा ते पुस्तकांचे छपाई करणाऱ्या लोकांवरतीच लक्ष्मी प्रसन्न होते. ते पुस्तक वाचत बसण्यावरती लक्ष्मी प्रसन्न होत नाही. त्याच्याऐवजी जर आपण घटना वाचली, त्याचं पारायण केलं, भगवान बुद्धांनी त्यांचं धम्म, त्याच्यातलं जर आपण पारायण केलं, किंवा जे क्रांतिकारी लोक होऊन गेली त्यांचा संघर्ष जर आपण वाचून काढला, तर त्यांनी त्यावेळेला अशा पद्धतीने उत्तर शोधलं होतं हे आपल्याला समजेल. मग त्याच्यावरती उत्तरं मी कशी शोधायची याच्यावरती आपण स्वतः विचार करूया. आपण स्वतः त्याच्यावरची उत्तरं शोधून काढूया. कोरोनाचं जे संकट आलेलं आहे, ह्या कोरोनाच्या संकटामध्ये माझा सगळा बहुजन समाज पिचला गेला. कोणताही श्रीमंत माणूस किंवा ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला ह्या कोरोनाचं अजिबात काही संकट आलं आहे असं वाटत नाही. सगळ्या झोपडपट्ट्या सील झालेल्या आहेत. ताडीवाला रोड झोपडपट्टी असेल, कोंडवामधला झोपडपट्टीचा पार्ट असेल, भवानी पेठसारखा झोपडपट्टीचा पार्ट आहे, या सगळ्या झोपडपट्ट्या सीलबंद झालेल्या आहेत आणि त्याच्यात पिळवटून गेला तो बहुजन वर्ग. ही त्यांची जी आता जी अवस्था आहे, त्यांना होणारा जो त्रास आहे हा पिळवटून टाकणार आहे. त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोचलं पाहिजे,
त्यांच्यापर्यंत पाणी पोचलं पाहिजे. मधल्या काही दिवसामध्ये वर्तमानपत्र आणि फेसबुक आणि बातम्यांमधल्या माहितीनुसार त्या झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याची सुद्धा सोय होत नव्हती. मग आमचे श्याम गायकवाडसारखे कार्यकर्ते तिथे आंदोलन उभं करतात, लोकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अन्न वस्त्र निवारा हा बहुजनांपर्यंत कसा पोहोचला जाईल याच्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मग कोणतीही जात, कोणताही धर्म, कोणताही राजकीय पक्ष याचा विचार न करता संपूर्ण मानवजातीसाठी उद्धार करणारी कामं आपण केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही एका जातीसाठी, धर्मासाठी, विशिष्ट वर्गासाठी असं काम केलेलं नाही आहे, तर संपूर्ण मानवजातीसाठी, संपूर्ण मानवजातीचा उद्धार करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा जर आपण आदर्श घेत असू तर आपण आपापसातला संघर्ष तर सोडून द्या. मी अंतर्गत संघर्षाविषयी मला नाही बोलायचं, कारण तो तर चालूच राहणार आहे. ज्या दिवशी आपलं स्वतःला अत्तदीप भव, स्वतःला ज्या वेळेला आपल्याला उमजेल की अरे हा संपूर्ण मानवजातीचा आपण उद्धार करणार आहोत, त्यावेळेला आपले अंतर्गत कलह, अंतर्गत संघर्ष आपोआप गळून पडेल.